हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. जुळली गाठ ग या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय. इकडे सावीच्या घरच्यांना देखील समजतं की धैर्यने सावीला फसवलं आहे आणि तिच्याबरोबर खोटं संसार करायचं नाटक केलंय. त्यामुळे या सगळ्याचा धक्का भाऊंना देखील बसतो आणि भाऊ तिथेच कोसळतात. पण सुखरूप गोष्ट ही आहे की ते नंतर ठीक देखील होतात. पण आता सावी या सगळ्या गोष्टींना कशी सामोरी जाणार आहे याचं सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. मुजुमदारांकडे नीता, अवंती या दोघी सोडल्या तर बाकी कुणालाच सावी त्यांच्या घरात सून म्हणून मान्य नसते. त्यामुळे नीता आणि अवंती या दोघींचीही हातं दगडाखाली असतात. कारण त्यांचे नवरे आणि दामिनी त्यांच्यापुढे त्यांचं काहीच चाललेलं नसतं. आता या सगळ्याची पुढची प्रोसिजर म्हणजे धैर्यला हे नातं मान्य नाहीये. त्याचबरोबर तो इरासोबत पुढे संसार करण्यासाठी देखील तयार आहे. शेवटी भाऊंची जमीन हडपायची आणि त्यासाठी हे सगळं प्रेमाचं नाटक होतं. हे सगळं त्याच्या बोलण्यातून यशस्वी झालंय हे सगळं सावीला समजलेलं असतं. पण सावी काही केल्या हे सगळं तितक्या सहजपणे होऊ देणार नाही एवढं मात्र खरंय. त्यामुळे आता धैर्य पुढची खेळी खेळायला सुरुवात करतो. म्हणजेच सावीला डिवोर्स द्यायचा आणि त्या बदल्यात एक एन नंबर ऑफ अमाऊंट सावीला देऊन टाकायची असं त्याचं म्हणणं असतं. त्यामुळे धैर्य सगळे डिवोर्सचे पेपर रेडी करतो आणि तो त्याचा प्रस्ताव सावीसमोर ठेवतो. सावीला देखील या सगळ्या गोष्टींची थोडीफार जाणीव असते, कारण सावीला हे माहीत असतं की या सगळ्या गोष्टी कधी ना कधीतरी होणार आहेत. त्यामुळे ती थोडीफार प्रमाणात रेडी देखील असते. इकडे धैर्य ते डिवोर्सचे पेपर घेऊन सावीकडे येतो. सावी बसलेली असते. त्यावेळेला धैर्य तिला म्हणतो, हे घटस्फोटाचे पेपर्स आहेत, याच्यावर तू सही कर आणि हा ब्लँक चेक आहे, याच्यावर मी सही करतो. तुला पाहिजे तेवढी रक्कम या चेकवर टाक आणि ते पैसे घेऊन टाक. त्यावर सावी त्याला उत्तर देते, हे नातं म्हणजे भाऊला भाऊलीचं खेळ नाहीये. त्यामुळे अजूनही मी तुमची बायको आहे, कुणी क्लायंट नाही, आणि तुमच्या नावाचं मंगळसूत्र अजूनही माझ्या गळ्यात आहे. त्यामुळे मी याच्यावर सही करणार नाही आणि इतक्या सहजपणे तुम्हाला यातून सुटका देखील होणार नाही. आता तर खरी खेळीला सुरुवात झालीये आणि तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असं स्पष्टपणे सावी धैर्याला सांगते. सावी अन्यायाविरोधात लढणारी आहे. त्यामुळे ती आता नक्की पुढे काय करणार आणि धैर्याला यात सगळ्यात अडकवून ती जमीन आपल्या नावावर कशी करून घेणार हे पाहणं देखील तेवढंच रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत काळजी घ्या.